नंदुरबार जिले के अक्कलकुआ तालुका में यमन के विदेशी नागरिक पाए जाने पर पुलिस ने उन्हें गिरफ्तार किया है। भाजपा के प्रदेश महासचिव विजय चौधरी ने मांग की है कि 10 वर्षों से इन नागरिकों को आश्रय देने वाली जामिया इस्लामी संस्था की गहन जांच हो। उन्होंने आरोप लगाया है कि इस संस्था को विदेशी फंडिंग प्राप्त होती है, जिसका उपयोग देश विरोधी गतिविधियों और अलगाववादियों को समर्थन देने में हो सकता है। चौधरी ने संस्थान के अध्यक्ष की गिरफ्तारी और फंडिंग की सख्त जांच की मांग की है। असं की नंदुरबार जिल्ह्यातील जामिया इस्लामिया या संस्थेच्या कारभाराविषयी अनेक गंभीर स्वरूपाचे प्रश्न उपस्थित झालेले आहेत। परकीय नागरिक खालेद इब्राहिम सालेह याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला आश्रय देणारे या संस्थेचे चेअरमन गुलाब वस्तावनी व त्यांचा मुलगा हुझैफा गुलाब वस्तावनी याला पोलिसांनी तात्काळ अटक केली पाहिजे। या संस्थेला मोठ्या प्रमाणामध्ये विदेशी फंडिंग प्राप्त होतोय। अनेक वर्षापासून अब्जो रुपये मिळालेले आहेत। हे पैसे पाकिस्तान, बांगलादेश यासारख्या मुस्लिम राष्ट्रांकडून आले आहेत का? आमच्याकडे प्राप्त माहितीनुसार गुलाम अली वस्तावनी हा देशामध्ये वेगवेगळ्या मशिदींना करोड रुपये बांधकामासाठी देत आहेत आणि या मशिदी दंगलीचे केंद्र होत आहेत आणि म्हणून हा विषय अतिशय गंभीर आहे। जो काही फंडिंग या ठिकाणी प्राप्त होतो आहे त्याचा व्यवस्थित वापर होतोय की नाही, का काश्मीर मधील फुटीरवाद्यांना हा पैसा पुरवला जातोय, देशविघातक शक्तींना हा पैसा पुरवला जातोय, याची चौकशी झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी माझी आहे।